बॉल उडवला इजा कुरेशी, बिग हिट और ये 6 रन षटकार. वंडरफुल टायमिंग, 6 रन. गेले इजा कुरेशी, सेट ऑन फायर. चेंडू बाहेर गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकाच्या धावा. केलेला हल्ला आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये. या ओव्हर मध्ये काय कमाल करतात पाहूयात. यावे परत एकदा इजा कुरेशी, नो चान्स और ये 6 रन षटकार. इजाचं वार या ठिकाणी घोंगावते. मैदानावरती बरसला गेलाय. पहिला बॉल षटकार, तर नंतर दुसरा बॉल देखील षटकार, तर नंतर कव्हरला चौकार, त्यानंतर मारलेला लॉंग ऑन लाग, पॉवरफुल मॅक्सिमम षटकार. धावपल धावा ज्या लागले गेले तब्बल 30 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारच्या अमेरिकेत शिवाजी यांच्यावरती हल्ला केलाय. क्षेत्रक्षण आता बदललं गेले. 1 विकेटची गरज आहे या टीमला. फार मोठा खेळाडू मैदानावरती बारामती टीम कडून खेळतोय. या आयकॉनला नक्कीच गुंडाळावं लागेल. या सामन्यामध्ये बरसल्या माती विकेटवरती कोठे कोणत्याही मैदानावरती इजाज कुरेशीचा तो रेकॉर्ड आहे. चांगलं बॅटिंग करतो माती विकेटवर इजाज. यावेळेस शिवाजीसाठी थोडासा दबावामध्ये गेले परंतु क्रिकेट मित्रांनो संयमानं लढायचं असतं. किती फटकेबाजी आली तरी आपला संयम तोडायचा नसतो. गोलंदाजासाठी नक्कीच कानमंत्र असेल. आपला ताकदवान खेळ जो नैसर्गिक खेळ आहे तोच खेळायचा, तीच बॉलिंग करायची. लोहगाव विरुद्ध बारामती, दोन ताकदवान संघ जे पाहायला मिळत आहेत. ओ सूर्यप्रकाश यावर चेंडू खेळला गेलाय. ओ आणि पहा मैदानावरती चेंडू पोहोचे सर सीमा रेषा पार. चौकार. कामगिरी करतात. कसं सवरलं जाईल आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज बॉलिंग मार्कवर कशा प्रकारची कामगिरी करतायत. सूर्यप्रकाशचा फटका, गुडघा टेक, तमाशा देख, नो चान्स. 6 रन. नो बॉल आहे. इजा कुरेशीचा वार घोंगवते हवेलीमध्ये. मानाचा षटकार. 9 चेंडू खेळला, 39 केले गेले इजा कुरेशीनं मैदानाच्या आतमध्ये. लाजबाब खेळ त्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू टाकला गेलाय. यावेळेस सिंगल घेत आहेत. आपल्याकडे स्ट्राईक ठेवताय इजा कुरेशी. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 2 जे संपलं गेले. 2 षटकाचा खेळ संपला गेलाय आणि 2 ओव्हर नंतर स्कोर झाला गेला 43 धावा. इजा कुरेशीच्या वैयक्तिक त्याच्यामध्ये आहे 40 धावा. क्यों कहा जाता है जिनके आने से मिलती हो सबको खुशी, जिनका नाम है इजा कुरेशी. इजाज ताज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
2 षटकाचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 43 धावाच्या लागले गेले धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या बनवले गेले आशीर्वादी हल्ला केला गेलाय. मैदानात खांदवे या संघाला काहीतरी करावं लागेल, काहीतरी युक्ती, काहीतरी शक्ती आणावी लागेल. इजाजला मैदानाच्या आत रोखावं लागेल, कारण की हा टायगर बरसला गेला मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. बॉलिंग मार्क गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज सज्ज झाले गेलेत. आशिष खानवे, ज्या आशिषनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 ढिल्या गेल्यात, लाजबाब गोलंदाज आहे या सामन्यामध्ये. कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 ला जी मात्र सुरुवात केली जाणार. आशिष टू जहाज कशा प्रकारची कामगिरी करतात. मिड विकेट लावला गेलाय. लॉंग ऑन जो लावला गेलाय. वाईड लॉंग ऑन जो लावला गेलाय. मिड ऑन जो लावला गेलाय. कशा प्रकारची कामगिरी. एक फायनल देखील लावला गेलाय. मिड विकेट देखील लावला गेलाय. काय करामत करतायत गोलंदाजी मार्कवर आशिष खानवे इजाज. हो घाली लोटांगण वंदिना चरण. चेंडू सीमा रेषा पार चौकार. धाव्यावरती जाऊन पोहोचलाय 11 चेंडू मध्ये इजाज. यावेळेस रेकॉर्ड तोडलं जाईल का युवराज सिंगचं. 12 बॉल मध्ये 50 केल्या जातील का. ज्या प्रकारे हल्ला केला होता अमोल घोडेकरनं, तो हल्ल्यावरती आज देखील मैदानात धिंगाणा घालतोय इजा खुरेशी. व्हाईट बॉल टाकला गेलाय. स्कोर पुढे जाईल. बनवलं गेलं 48 धावा. फुटा इजा खुरेशीचा टाळे वाजवा. बिग हिट नो चान्स. 6 रन. बाउन्स नो चान्स. चौकाच्या धावा. 4 रन्स. वंडरफुल बॅटिंग आता पाहिलं होतं इजा कुरेशी. गोलंदाज तोडून फोडून टाकले गेले. इजाचं वार जे घोंगावते फुलगावच्या मैदानावरती पहा. मैदानावरती बरसला गेलाय. इंदापूरचा टार्झन थांबायला तयार नाहीये. जाऊन पोहोचलाय वैयक्तिक 54 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला गेलाय. इजा कुरेशी आशिष सारखा ताकदवान गोलंदाज हल्ला केला गेलाय. सूर्यप्रकाशचा फटका खेळला गेलाय. मैदानाच्या धावांची नदी नाही, धावांचा धबधबा नाही, धावांचा झरा वाहतोय. इजा कुरेशीच्या बॅट मधून सिंगल आली. धावफलक पुढे पोहोचले गेले. बनवल्यात 59 धावा. मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करताय निलेश लोणकर मॅन फ्रॉम बारामती. एका बाजूने इजाचा हल्ला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूने आशिष कशा प्रकारची कामगिरी करताय. लोहगाव संघावरती केलेलं आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलकावरती बनवले गेले तब्बल 58 धावा. 59 धावा या ठिकाणी लागले गेलेले आहेत. यावेळेस कशा प्रकारची कामगिरी करताय गोलंदाज सज्ज बॉलिंग मार्कवर निलेश लोणकर. हो यावेळेस सूर्यप्रकाशन टाकला गेला. जास्तीत जास्त तुम्हाला इजाला खाली ठेवावं लागेल. जास्तीत जास्त इजाला नक्कीच खाली ठेवावं लागणार आहे गोलंदाजांना. हा एक मात्र पर्याय लोहगाव संघासाठी असणार आहे या सामन्यामध्ये वाचण्यासाठी. पाहूयात लोहगाव संघाच्या बाजूने कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज सज्ज बॉलिंग मार्कवर काय करामत करतायत. सूर्यप्रकाश चेंडूवर टाकला गेला आणि यस पंचांचा ढाबे. दुसरा धक्का आहे. लोहगाव संघांना ब्रेक मिळाला गेलाय. 2 बाद धावफलकावरती.
त्यानंतर आशिषच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये केल्या 16। ये ऐसा थोड़ी रहता है, खिलवाड़ कर रहा है इजाज कुरैशी इस मैदान के अंदर। 3 ओवर का खेल बिल्कुल दोस्तों खत्म हो चुका है, अभी भी 3 ओवर खेल बाकी है। अगर इजाज इसी तरह से खेलेंगे दादा तो 100 रन बिल्कुल बना सकते हैं इस मैच के अंदर, फुलगाव के मैदान के अंदर। दादांना काहीतरी प्लॅन नक्कीच करावं लागेल या पुढच्या सामन्यामध्ये इजाज कुरैशीला कसं रोखता येईल या माती विकेट वरती, कारण की हा थांबायला तयार नाही या सामन्यामध्ये। लोगाव संघ किती किंमत आहे, हिम्मत किती आहे दाखवावं लागेल क्रीडा रसिकांना। लोगाव संघाची ताकद, यावेळेस गोलंदाज सज्ज, ओव्हर नंबर 4 मध्ये गणेश तयार। गणेश कांदवे, यस ही चांगली बॉलिंग आहे, हे चांगलं टाकलं गेलंय, हे अस्त्र खूप चांगलं आहे गणेशचं। ब्लॉक होल मध्ये टाकलं गेलंय इजाज कुरैशीच्या, रोखून ठेवलं गेले नटराजन आणि बुमबुम बुमरा। या दोघांना नक्की तुम्हाला डोक्यामध्ये ठेवावं लागेल आणि तशी बॉलिंग करावं लागेल इजाज विरुद्ध मॅन इन ब्ल्यू मध्ये इजाज। गुडघा टेकवला होता इजाज कुरैशीनं, वाईट बॉल टाकला गेलाय, खरा बॉल टाकला गेला, दंडी केला गेलाय। बॉल दबावामध्ये जाऊ नका, कोड्यामध्ये पडू नका, जे क्रिकेट आहे तसं खेळा, आपला टप्पा सोडू नका। क्रिकेटमध्ये तुमचा टप्पा अचूक आहे। ज्या प्रकारे धानोरी स्पोर्ट्स क्लब संघानं पहा शेवटपर्यंत लढले गेले, संयम सोडला नाही, त्या प्रकारे तुम्हाला या सामन्यामध्ये खेळावं लागेल। क्रिकेटमध्ये संयम सोडायचा नसतो मित्रांनो। परंतु यावेळी गोलंदाज दबावामध्ये पडले गेलेत, नो बॉल टाकला गेला, पंचांचा इशारा येतो, नो बॉल आहे। स्कोर पुढे एका अतिरिक्त धावेनं धावा या ठिकाणी बनवल्या गेल्यात। स्कोर कार्ड वरती 61 धावा ज्या या ठिकाणी पाहायला मिळतात। फुलगावचं हे मैदान तुम्हाला पाहायला मिळते, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे। यावेळेस कशा प्रकारची कामगिरी करतात गोलंदाज सज्ज, बॉलिंग मार्कवर, बॅची गला लागली गेली, 1-2 झेल सटकला गेला, चेंडू सीमा रेषा पार, चौकार। गेलाय सरळ बाहेर, इजाज थांबायला तयार नाहीये। लोगाव संघावरती हल्ला केलाय इजाजनं, खूप खोऱ्यानं धावा ओढतोय तो। यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये परत खरा बॉल टाकला गेलाय। एक संयम थोडा घ्यावा लागेल, एक मोकळा श्वास घ्यावा लागेल, एक स्वतःला नक्की सांगावं लागेल मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असू द्या, अविश्वास कशाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असं तर यशाला देखील पर्याय नाही। पाहूयात गोलंदाज गणेश यावेळेस इजाज साठी, सूर्यप्रकाशचा भडका, इजाज कुरैशी सेट ऑन फायर, नो चान्स और ये 6 रन, षटकार। षटकार लागले गेले या स्पर्धेमध्ये, इजाजचा आणखीन एक ब्लास्ट, षटकार 6 धावा। हो यावेळेस इजाजला या ठिकाणी बाद केलं गेले, अप्रतिम खेळ दाखवला गेला इजाज। एकोणीस बॉल खेळला गेला इजाज कुरैशी, बनवल्या 65 धावा, 5 चौकार, 7 षटकार, 162 स्ट्राइक रेट केलंय इजाजनं या सामन्यात। अप्रतिम खेळ दाखवला गेलाय, आपण पाहूया मैदानाच्या आतपर्यंत शेवटी अखेरचा एक श्वास घेतला गेलाय। आपलं कधीच संयम सोडू नका, विकेट मिळाली गणेशला। धावफलकावरती धावा आहेत 72 धावा ठिकाणी पाहायला मिळतात, 72 रन, 72 धावा ठिकाणी पाहायला मिळतात। मैदान खूप चांगल्या ठिकाणी पाहायला मिळतं। या मैदानावरती तुम्ही 12 दिवसानंतर सामने बघतायत आणि पहिलंच पर्व खरं तर हे जागतिक विक्रम करताना पाहायला मिळते।
या ठिकाणी आगमन झालं गेलं सन्माननीय शिवाजी लोखंडे यांचं मंचावरती आगमन होतंय. आपलं मनापासून स्वागत. यावेळेस सूर्यप्रकाशचा फटका खेळला गेला, कार्पेट ड्राईव्ह केला गेलाय, क्षेत्रशिखर बॉल खाली पाहायला मिळते, सिंगल मात्र घेतली जाईल, एक धाव घेतली गेली. क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडणारा ज्या प्रकारे अमोलनं पहा आंबेगावचा टायगर सुशांत जाधव टीमने ज्या प्रकारे सामना जिंकला गेलाय. क्रिकेट आहे, चौथा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गतीमध्ये परिवर्तन करून टाकलेला चेंडू सूर्यप्रकाशचा खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक या ठिकाणी बॉल खाली पोहोचले गेलेत, एक धाव जी मात्र घेतली गेली, एक धाव. एका धावेत धावफलक पुढे पोहोचेल आणि धावफलक कधी पाहायला मिळतात तब्बल 74 धाव या ठिकाणी लागले गेलेत. 74 रन. 4 षटकाचा खेळ संपला गेलाय, 4 षटकाचा खेळ संपला गेला, 74 धावा बनवल्या गेल्यात. एक गडी जो 2 गडी ज्या ठिकाणी बाद झाले गेलेत. 4 षटकाचा खेळ संपला गेला, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 74 धावा या ठिकाणी लागले गेले 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 74 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 4 षटकाचा खेळ संपला गेलाय. महेश दादा खांदवे यांचा संघ खांदवे नगर म्हणजेच लोहगाव हा संघ तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय. कशा प्रकारची कामगिरी करतायत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकास या दरम्यान आले गेले तर दाखल झाले गेले. ओपनिंग जोडी बारामती MH 42 पुण्यामध्येच आहे बारामती तालुका, परंतु MH 42 आहे. MH 12 MH 42 पुणे मधील लोहगाव बारामती या 2 टीम मध्ये सामना. काय करतात यावेळेस गोलंदाज तयार विकास. हो, सूर्यप्रकाश टाकला गेला मैदानाच्या आतमध्ये. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय आणि सिंगल धाव छोटी धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. धावफलक वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 75 धावा. 4 दिवसामध्ये 166 षटकार लागले गेलेत, 180 प्लस चौकार लागले गेलेत. लाजवाब खेळ पाहायला मिळतोय. हो, हवेत केलेला हल्ला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले गेलेत आणि चेंडू उन्हाला गेले. सूर्यप्रकाश क्षेत्ररक्षण केले गेले. सकाळी या उन्हाचा आपण नक्की मोठ्या मनानं स्वागत करतो, नमस्कार घालतो, पण दुपारी याच उन्हाचा आपण तिरस्कार करतो आणि संध्याकाळी याच उन्हाला आपण नक्की चांगला अभिवादन करत असतो. ऊन आहे तुम्हाला नक्की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा चांगलं कराल तेव्हा तुम्हाला किंमत आहे मित्रांनो. तसं क्रिकेटमध्ये आहे, चांगलं करा तुम्हाला नक्की तुमचा दबदबा वाढणार आहे. यावेळेस काय करतायत और ये 6 रन षटकार. पॉवरफुल षटकार खेळला गेलाय. 6 रन. कलंडी 6 रन. यावेळेस फुटबॉल बॉल बिगिट केला गेलाय लॉंग लेगला, एक बाउन्स चेंडू सीमा रेषा पार, खणखणीत फटका. धावफलकावरती 87 धाव या ठिकाणी उभे केले गेले. बाळा गलंडे अप्रतिम काम करताना पाहायला मिळतोय. षटकार वसूल केला गेला, स्क्वेअर लागला आणि फाळ लागला, चौकार खेळला गेलाय. षटकार क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवर गोलंदाज झाले गेले. कशा प्रकारची कामगिरी करतायत. हो, सूर्यप्रकाश फटका हवेत हल्ला केलाय, फिल्डर मागे आहे, बॉल खाली खूप लांब गेलेत, 1 रन आलेले आहे. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय, 2 धावा काढल्यात. या 2 धावेनं धावफलक पुढे पोहोचले गेले आणि धावफलक जाऊन पोहोचला आता तब्बल 89 धावा धावफलक कधी पाहायला मिळतात. 89 रन. 100 होईल का पूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. या स्पर्धेमध्ये उच्चांकी स्कोर उभा केला जाईल का. हवे खेळला गेला, गुडगा टेकवला, बॉल पाठवला कॉमेंट्री बॉक्स मध्ये, अतिथी कक्षामध्ये चौकाच्या धावा.
आयुष्य जर तुम्हाला आनंदामध्ये साजरं करायचं असेल तर उलट्या क्रमानं विचार करा. 6 5 4 3 2 1. 6 म्हणजे 6 आकडी पगार, 5 म्हणजे 5 खोल्यांचा फ्लॅट, 4 म्हणजे 4 चाकी गाडी, 3 म्हणजे 3 सुरेख मित्र, 2 म्हणजे 2 तास क्रिकेटचा खेळ आणि 1 म्हणजे एक साधी सरळ मार्गी बायको. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाणार. बॉलिंग मार्कवर गोलंदाज सज्ज झाले गेले. कशा प्रकारची कामगिरी करतायत गणेश खानवे. ज्या गणेशनं मात्र बाद केलं इजाजला, तो गणेश खानवे बॉलिंग मार्क तयार होताना पाहायला मिळतोय. हो, सूर्यप्रकाश फडका हवेत खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. धक्का क्रमांक लोहगाव हा सामना ठिकाणी पाहायला मिळतोय. बापू दादा वॉरियर्स बारामती विरोधामध्ये महेश दादा खानवे लोहगाव. 4 गडी बाद झाले गेले. स्कोर झाला गेलाय धावपलकावरती 93 धावा. कशा प्रकारची कामगिरी करत गणेश तयार. या दरम्यान यावेळेस पंचाकडे अपील तर केली गेली आहे. सूर्यप्रकाश या ठिकाणी गुडघा टेकवलं तर स्वीप शॉट या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केलता. फलंदाज बाळा गलांडे यानं देखील एक लांब लचक षटकार आणि एक चौकार खेळला गेलाय. तो बाळा जो मात्र पाहायला मिळतोय. कशा प्रकारची कामगिरी करतात गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झाले गेलेत. काय कमाल करतायत पाहूयात मैदानाच्या आतमध्ये काय धमाल केली जाईल यावेळेस. ओ गुदगुद्या करणारा बॉल टाकला गेलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं गेले. लॉलीपॉप बॉल टाकला गेलाय. धाव नाहीये. चांगला बॉल पाहायला मिळतोय. 3 बॉल बाकी, 3ही डॉट टाकलेत. गणेश या टीमचा हुकमी एक्का या सामन्यामध्ये खूप चांगली बॉलिंग करतोय लोहगाव संघासाठी. अप्रतिम बॉलिंग. यावेळी थोडासा भटकला गेला. पंचांचा इशारा. भीमर चेंडू आहे कमरेच्या वर टाकला गेलाय. हाईटचा वरचा चेंडू टाकला गेलाय. नो बॉल आहे. एक धावपलक पुढे पोहोचले गेले. फ्रीट आहे. मारेल का फलंदाज बिगिट या फ्रीट वरती. धावपलक जाऊन पोहोचले गेले. 95 धावा धावपलक लागल्या गेल्यात. 95 रन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अक्षय तावरे काय कामगिरी करतायत. अक्षय तावरेसाठी टाकलेला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव इथे येईल. एका धावेनं स्कोर पुढे जाईल. स्कोर झाला गेला धावपलकावरती 96 धावा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 96 धावा ज्या लागले गेल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 100 केल्या जातील का मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस कट केला गेलाय बॉलला. पिलं तिथे आहेत. 1 रन तिथे येईल. एका धावेनं धावपलक पुढे पोहोचले गेले आणि धावपलक जाऊन पोहोचला आता 97 धाव. 102 धावा हायेस्ट आहेत. त्या हायेस्ट चेस केले गेलेत का. चेस केलं नाहीये. 102 सेफ टार्गेट आहे. या सामन्यामध्ये करामत केली जाणार का मैदानाच्या आतमध्ये. गणेश या दरम्यान और ये अक्षय तावरे स्टँड मध्ये बॉल फेकून दिलाय. षटकार 6 धावा. 103 बनवले गेल्यात. 104 104 करायचे आहेत. इजार कुरेशी खूप चांगली बॅटिंग राहिली या सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका. दोन्ही टीम ताकदवान आहेत. थँक्यू. या ठिकाणी आपण आता
या ठिकाणी आपण लॉट्स टाकणार आहोत, तर विनंती असेल धानोरीचा कॅप्टन, त्याचबरोबर पीव्हीएस आणि अगोदर जिंकलेला एजे थंडर 11, या तीनही कॅप्टनला विनंती असेल की आता आम्ही लॉट्स टाकतोय. लॉट्स पडल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की इथे कोणाचा सामना कोणाबरोबर ते आहे. 3 चिठ्ठ्यामध्ये संघांची नाव आहेत, एका चिठ्ठीमध्ये विनरचं नाव आहे. विनरचं नाव जर पहिल्या चिठ्ठीमध्ये आलं तर तो सामना दुसरा होईल आणि राहिलेल्या 2 ज्या चिठ्ठ्या राहतील त्यांच्यामध्ये सेकंड राऊंडचा पहिला सामना होईल. तर आपण इथं लॉट्स जे पाडतोय, तर मी या स्पर्धेचे असणारे मुख्य आधारस्तंभ आदरणीय हनुमंतदादांनाच विनंती करेन की आपण मला यातल्या असणाऱ्या 2 चिठ्ठ्या आपण मला द्याव्यात अशी मी आपल्याला विनंती करेन. दादांनी 2 चिठ्ठ्या माझ्यापर्यंत दिलेल्या आहेत आणि आपल्याला पाहायचं आहे की आता इथे पहिलं नाव तर आहे धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी, हे पहिलं नाव आहे आणि दुसरं नाव त्यांच्या समोर जे आहे लढण्यासाठी एजे थंडर 11. भरतदादा टिंगरे यांच्या विरोधात शिरूर लोहार आणि यातला विजेता जो चालू असलेला सामना त्यातला विजेता दादा गायकवाडच्या विरोधात. ओके, थँक्यू. त्याचबरोबर आपण पाहतोय की आदरणीय हनुमंतदादा कंद यांचा असणारा जो काही वाढदिवस आहे, 4 ओळी मी त्यांच्यासाठी सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या अगोदर फलंदाजांना विनंती, आपण मैदानाच्या आतमध्ये जा. एक सुंदर अशी कविता निश्चितप्रमाणे सादर करणार आहे की महाराष्ट्राच्या मातीत शोभला लोणीकांचा तुरा, महाराष्ट्राच्या मातीत शोभला लोणीकांचा तुरा, गुलाब सुभद्रापुटी जन्मला हनुमंत दादा कंद हिरा. जंगलात डरकाळी फोडतो वाघाचा बछडा, जंगलात डरकाळी फोडतो वाघाचा बछडा, लहानपणीच गरजविला याने कुस्तीचा आखाडा. काळ बदलला, बदलल्या तशा साऱ्या आवडी निवडी, काळ बदलला तशा बदलल्या साऱ्या आवडी निवडी, कुस्तीतली भरदार काया झाली आता ही क्रिकेट वेडी. प्रहर पलटला मध्यान्नीला आला आता सूर्य, प्रहर पलटला मध्यान्नीला आला आता सूर्य, कांतिमय हा हिरा करतो देश देव आणि सत्कार्य. पिटीपिलची स्पर्धा गाजवली 2दा हा झंझावात, पिटीपिलची स्पर्धा गाजवली 2दा हा झंझावात, हवेली हंटरचं नाव आता प्रत्येकाच्या हृदयात. ओमकार पृथ्वी आणि प्राजक्ता कंद घराण्याची शान, ओमकार पृथ्वी आणि प्राजक्ता ही कंद घराण्याची शान, पत्नी मीनाक्षी वाढवते प्रेम आणि अभिमान. एक भाऊ आणि 2 बहिणी दादांच्या या भुजा, एक भाऊ आणि 2 बहिणी दादांच्या या भुजा, माणुसकीच्या दुनियातला हा दिलदार आमचा हा राजा. माणूस जपावं घर जपावं जपावं आपला गाव, माणूस जपावं घर जपावं जपावं आपला गाव. हनुमान दादा तुमचं नाव दाही दिशात आता व्हावं नाव, सत्कार्याने व्हावं तुमच्या आकाश हे ठेंगणं, सत्कार्याने व्हावं तुमच्या आकाश हे ठेंगणं, लोणीकांच्या माथ्यावरचे तुमचं हे गोंधणं, लोणीकांच्या माथ्यावरचे तुमचं हे नाव गोंधणं. दादा ह्याच तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद दादा. बारा बनाय नाही इजाज, इजाज सर 12 बनाय बर. अमोल अंबीर यांच्या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अमित तापकीर सर 12 नाहीये, 2 रनची पॅनल्टी सुरुवातीलाच आहे, त्यामुळे 2 रन सुरुवातीलाच येतील. आणि गोलंदाज मार्ग गोलंदाज कोण आहे मला नाव कळवा एकदा. काय निलेश लोणकर, हा
निलेश लोणकर आलाय गोलंदाज मार्कवरती. 2 रनची पॅनल्टी आपण सुरुवातीला दिलेली आहे. बनवल्या गेल्यात त्या एकूण 103 बनवलेल्या आहेत. 104 धाबा इथं बनवायच्या आहेत. आणि पहिला चेंडू धनराजच्या बॅट मधून खेळला जाईल तर क्षेत्ररक्षण लाच्या बाबा असेल. शफीक आपण पाहतो ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. यानंतरचा होणारा जो काही सामना आहे त्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि टॉस जो आहे तो धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी यांच्या विरोधात एज आहे थंडर 11 चिखली भोसरी. तर टॉस साठी बोथ कॅप्टन या. स्ट्राईकला धनराज, नॉन ट्रॅकच्या बाजूला प्रतीक खांदवे अर्थात बंटी आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू उजवीच्या 12 असेल. धावपलकर धावसंख्येला केव्हा सुरुवात झाली. धावपलकर धावसंख्या 3 आहे. पॅनल्टीच्या पहिल्या 2 धावा तर धावपलकरती आलेल्या आहेत. 104 धावसंख्येचं जे काय टार्गेट होतं ते आता 102चं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामध्ये 2 धावा तर ऍड झाल्यात आणि आता धावपलकर धावसंख्या 3 धावा आहेत. या दरम्यान फुल टॉस. यावेळेस अगदी चेंडू पोहोचेल कव्हरला सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 4 रन चौकार. आपण पाहतोय इथे एक चौकार आलाय धनराज खांदिवेच्या बॅट मधून. धनराज एक खूप मोठा आक्रमक असणारा खेळाडू. दुसऱ्या बाजूने बंटी सुद्धा पहा. या दरम्यान लो फुलटा चेंडू होता. या दरम्यान अगदी गोलंदाजी हातामध्ये चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर रणजित टिंगरे टॉस साठी या. रणजित टिंगरे आपण टॉस साठी यायचे अशी आपल्याला विनंती असणार आहे. तर चला विनायक सर षटक संपलं की टॉस करून घ्या. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू शॉट थर्डमॅनला माफ करा मिड ऑफला. या दरम्यान अगदी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिथे एक सिंगल आली. धावपलक एकीने पुढे जाईल. धावपलक धावा संख्या 8 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असताना निलेश लोणकरच्या रूपाने बापूदादा वॉरियर्स बारामती यांच्या विरोधात सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो आहे महेश दादा खांदवे स्पोर्ट्स क्लब लोहगाव. हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तुम्ही महेशदादांच्या घरामध्ये कधी जर गेलात, महेशदादा आणि आशिष भाऊ हे 2 सख्खी भावंड आहेत. तुम्ही महेशदादाच्या घरामध्ये तुम्ही कधी गेला तर तुम्हाला कुठेही छोट्या छोट्या ट्रॉफ्या पाहायला मिळणार नाहीत. सगळे मोठमोठे ट्रॉफ्या आहेत. का? कारण त्यांच्या नावावरती खूप सारे संघ जे खेळत असतात. इथं पास स्वतःला बॅलन्स केला, चेंडू फ्लिक केला आणि मला लोहगावचा विराट का म्हटलं जातं तर या की आपल्याला विनंती आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं. कॅप्टन चला. दोनही टीमचे कॅप्टन चला. नाणेफेक या ठिकाणी करायची सर आहे. जुना आलाय. मी देताना जुना दिले. तो आता तुमच्याकडे राहू द्या वाटलं तर. ओके चालते. या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील लढतींना आता सुरुवात होणार आहे. एज थंडर चिखली विरोधामध्ये धानोरी स्पोर्ट धानोरी असा सामना होणार आहे. दोनही टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. ठीक आहे. मैदानामध्ये सामना चालू आहे. नाणेफेक या ठिकाणी होते. नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. ओव्हर टू मनोज सर. मॅच चालू आहे त्यामुळे आता आपण बाईट घेणार नाहीत. आणि परत एकदा आपण पाहतोय बंटीच्या बॅटमधून एक सूर्यप्रकाशचा चौकार 4 रन. पेनल्टीच्या पकडून पहिल्या षटकात धावा आल्यात.
16 आणि या षटकात धावा आल्यात 14. 16 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. नवीन आता गोलंदाजी मार्गावरती सचिन का किशोर सर, सचिन साळवे आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे सचिन साळवे. याच्यानंतर एज ए थंडर 11 या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी असेल धानोरी स्पोर्ट्स क्लब या संघाची. मनोज सर, या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमचे मान्यवर सन्माननीय दादासाहेब चौधरी, हनुमंत दादा कंदा यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि नेहमीच दादांच्या समेत असतात. त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दादा चौधरी साहेब, आपल्याला विनंती मंचावरती यायचंय. आणि त्याचबरोबर आता ज्यांचं शुभागमन होतं या ठिकाणी दैनिक पुण्यनगरीचे स्टार युवा पत्रकार सन्माननीय विजयराव लोखंडे साहेबांचं सुद्धा स्वागत आहे. धन्यवाद. अमितजी टिंगरे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होतंय. सर्व मान्यवरांचं परत एकदा स्वागत. जाऊया मनोज बेलेकर सर यांच्याकडे परत एकदा. धन्यवाद. सचिन साळवेचा पहिला चेंडू आपण पाहिलाय, जो धनराजने खेळलाय आणि धावपलकावरती धावसंख्या 1 ने पुढे संघाची धावसंख्या 17 धावा आहेत. 17 रन. गोलंदाज तयार. या दरम्यान पहा, लाजवाब फटका खेळला जाईल. चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या अगदी बाहेर. हा लागोपाठचा तिसरा चौकार आलाय. चौकार आपण पाहिले. धावफलक वाढला. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 21 धावा. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय यासाठी घेतला की आपले गोलंदाजी करतील ही लांबची गोष्ट, पण आपल्या संघात 11चे 11 फलंदाज आहेत, त्यावेळी आपण चेसिंग करू शकतो. इथे मात्र रिवर्स चेंडू पोहोचेल मात्र डीप थर्डमॅनला सीमा रेषेच्या बाहेर षटकार. चेहरान गोलंदाज तयार. सचिन या दरम्यान अगदी जमिनीला समांतर फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून सटकलाय, परंतु चेंडू क्षेत्ररक्षक अगदी चेंडू कव्हर करताना पाहायला मिळेल. एक सिंगल आली. धाबरेकडे पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 28 वरती 28. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. 104 धावसंख्येचा बाटला करायचा आहे. सामना रंगलाय लोहगाव विरुद्ध बारामती. ज्या गावात सुरुवातीच्या काळामध्ये लोहगाव गावामध्ये सुरुवातीला फुलपीच क्रिकेटच्या स्पर्धा होत असायच्या, त्यानंतर हप्पीच उभ्या महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त क्रिकेटच्या स्पर्धा लोहगावमध्ये आपण पाहिल्या. या दरम्यान चेंडू पोहोचला गेलाय कव्हरला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इथे झेल धनराज कांदवे बाद. आपल्याला पाहायला मिळेल त्याचं नाव आहे आशिष खांदवे. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की सुरुवातीच्या काळामध्ये लोहगाव गावामध्ये फुलपीच क्रिकेटच्या स्पर्धा होत असायच्या, त्या कालांतराने थोड्याशा मंदावल्या, पण त्याच्यानंतर एक क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली हप्पीच. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट हप्पीच कुठं खेळलं गेलं ते गाव होतं लोहगाव. पण त्याच्यानंतर आपण पाहिले की कालांतराने हप्पीच आता बंद झाले आणि लोहगाव गावामध्ये खूप साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो ज्या फुल पिच होताना पाहायला मिळत आहेत. मैत्री चषकाचं आयोजन आपण पाहिलं.
आता 25 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत उत्तरेश्वर करंडक सुद्धा लोहगावला संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी चषक सुद्धा संपन्न झाला. या दरम्यान अगदी बंटीच्या बॅटमधून आपण पाहतो चेंडू फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडू वरती शफीक. आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळतोय 2 धावा आल्यात. धापलेक 2 ने पुढे जाईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं संपलं जाईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या जी आहे ती आहे 30 धावा. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 14 आल्या, या षटकात 14 आल्या. 2 रन पॅनल्टीच्या अशा 30 झाल्या. शेवटचे 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत 74. 24 चेंडू 74 अजूनही या दरम्यान बनवायचे. सकाळपासून आपण पाहतोय आदरणीय आमचे हनुमान दादा कंद या ठिकाणी उपस्थित आहेत. उद्याची असणारी जय्यत तयारी निश्चितप्रमाणे जे चालू आहे. मी दादांना मगाशी विचारलं की दादा उद्या सेलिब्रिटी कोण. दादाने एकच वाक्य सांगितलं, इथे येणारा प्रत्येक प्रेक्षक हा माझ्यासाठी सेलिब्रिटी सारखाच आहे. त्या प्रत्येक प्रेक्षकाचं मला स्वागत करायचंय, त्या प्रत्येक प्रेक्षकाचं मला आदरातिथ्य मात्र द्यायचंय, त्याची मात्र तयारी करायची आहे. कारण इथे येणारा प्रेक्षक नाराज होऊन जाता कामा नये. कारण आमच्या आयुष्यामध्ये कधीच कोणावरती होत नाही नाराज. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधीच कोणावरती होत नाही नाराज. कारण आमच्या पाठीशी आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजांचा आदर्श आमच्या समोर आहे. त्यामुळे आधी आम्ही नाराज होत नाही आणि आम्ही कोणाला नाराजही करत नाही. गोलंदाज आलाय शफीक शेख. गोलंदाज मार्फत आपण पाहतोय आणि समोरच्या बाजूला आशिष. उलटा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इजाज चेंडू कव्हर करतोय आणि चेंडूची फिकी येईपर्यंत इथं 1 धाव. दुसरीचा प्रयत्न या दरम्यान अगदी केला गेला नाही. एकच धाव आली. धापलेक इकडे पुढे जाईल. धापलेकवरती धावसंख्या 31 धावा 31 रन. चौथा सामना आजच्या दिवसभरातला आपण पाहतोय. उद्याचं नियोजन आयोजन काहीतरी वेगळं करायचं. इतर क्रिकेटच्या स्पर्धेपेक्षा आपल्याला वेगळं काही देता येईल का याचे मात्र प्रयत्न चालू आहेत. आणि निश्चितच दादांचा असणारा सगळा मित्र परिवार अमित तापकीर, प्रमोद कंद, शुभम तळेकर, ओमकार कंद, पृथ्वी कंद असणारा सगळा मित्र परिवार या सगळ्यांच्या अथक परिश्रमातून ही साकारलेली क्रिकेटची स्पर्धा आहे. या दरम्यान स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. चेंडू मात्र पॉइंटला सीमारच्या जवळपास अडवला गेलाय. तिथं एकच धाव. क्षेत्ररक्षण लाजवाब केलंय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. एक सिंगल आली. दाबलेक इकडे पुढे जाईल. दाबलेक धावसंख्या 32 धावा 32 रन. उभ्या महाराष्ट्रभर समालोचन करत असताना मी एक वाक्य नेहमी सांगत असतो की 32 धावा धावफलकावरती आल्या की मला नेहमी डोळ्यासमोर आठवले जातात धर्मवीर छत्रपती शंभूराजे. जगले फक्त 32 वर्ष. हा राजा जर कदाचित 50-60 वर्ष जर जगला असता तर कदाचित दिल्लीच्या तख्तावरती भगवा झेंडा फडकला असता. ही ताकद होती त्या राजामध्ये. मिडविकेटला चेंडू पोहोचला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तिथं क्षेत्ररक्षण अडवलं. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अडवेल. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलेक पुढे जाऊन पोहोचेल तो 33 वरती. तीस वरती धापलेक 104 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 चेंडू आतापर्यंत शफीकने टाकलेत आणि 3ही चेंडूवरती आतापर्यंत सिंगल 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 आलेली. 3 सिंगल आहेत. फुलटा चेंडू लो फुलटा तिथं क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसवलेला चेंडू. फलंदाज बंटी बाद. गणेश अप्पा कांदे म्हणजे वास्तविक आता गणेश अप्पाचं नाव बैलगाड्या शर्यतीमध्ये खूप मोठं आहे.
पण बलीकडच्या शर्यती सुद्धा बंद झाल्या, पण क्रिकेटचा छंद काही बंद नाही झाला. पव्या, गणेशप्पा आणि आशिष कशा प्रकारची कामगिरी या दरम्यान करतायत. मैत्री चषकातला बेस्ट बॉलर आणि उत्कृष्ट झेल घेणारा आशिष, इथं मात्र चेंडू अडवलाय, निर्धाव आहे. धापलक स्थिर आहे. धापलक धावसंख्या 33 धावा आहेत. तिसरं षटक चालू असताना दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूलच्या मैदानावरच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. बरेचसे अगदी तरुण सुद्धा आज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान लो फुलटा चेंडू मात्र लॉंग दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय निलेश लुणकर. एक धावेल, धाबलक एकाने पुढे जाईल आणि एका धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचतोय तो 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद. 34 धावा, शेवटच्या 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये 70 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 70 धावा संख्येचा अजूनही पाठलाग जो करायचा आहे. मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून अगदी तरुण घडले जात आहेत. देशाच्या सीमेवरती लढण्याची ताकद त्यांच्यातून निर्माण केली जाते आणि त्यांच्याही मनामध्ये एक स्वप्न असतं. ते नेहमी म्हणत असतात की आजादी की कभी शाम ना होने देंगे. की 60-70 वर्षांचा काळ निघून गेला. 1947 ला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, पण या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्हाला जे काही फिरण्याची बोलण्याची मुभा आम्हाला जी मिळाली, आझादी मिली हमें. गोलंदाज आपण पाहू. गोलंदाजी मार्कावरती अक्षय तावरे गोलंदाजी मार्कावरती आले की आजादी की कभी शाम ना होने देंगे, शहीदों की कुर्बानी बदनाम ना होने देंगे, बची है जो एक बूंद की लहू की तब तक भारत माँ का आंचल नीलाम ना होने देंगे. हे स्वप्न आहे. हा चेंडू डॉट आहे. अक्षय तावरेचा चेंडू आपण पाहतोय. अतिशय सुरेख अगदी जो टाकला गेला. गणेश आपल्या दरम्यान अगदी चेंडू समजू शकला नाही. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. समोरच्या बाजूला फक्त आपण पाहिलं तर तेवढ्याच ठिकाणच्या समोरच्या फक्त जालरीच जर आपल्याला पाहिलं मध्ये सीमारेषेवरती असणार जे काय झालं रे, त्याच ठिकाणी मात्र चेंडू खेळलाय आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा पोहोचलाय. 4 रन चौकार. धाबरक धावसंख्या आपण पाहूया. चौकाराच्या पण वाढेल. संघाची धावसंख्या 38 धावा. 38 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 38 धावा आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क आपण परत एकदा बिघड घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव असणार आहे. षटक क्रमांक 14 अक्षय तावरे चेंडू या दरम्यान आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शांत प्रकारचं अगदी वातावरण. अक्षय तयार. फुलटा चेंडू पॉइंटच्या खेळाडूच्या डोक्यावर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धाबरक धावसंख्या या चौकाराच्या रूपाने वाढणार आहे. संघाची धावसंख्या 42 धावा आहेत. अजून 62 धावा बनवायचे आहेत. 14 चेंडू 62 आणि चेंडू कव्हरला सीमा रेषेच्या बाहेर. षटकाचे रन.
धावाफलकावरती धावसंख्या षटकाराच्या पण वाढले गेले. संघाची धावसंख्या 48 धावा आहेत. गोलंदाज तयार. या दरम्यान अगदी आपण पाहतोय पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू का बॅट वरती आला नाही, डायरेक्ट हिडण्याचा प्रयत्न होता. सुरक्षित असेल फलंदाज गणेश अप्पा. तिथं एकही धावा आली नाही. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 4 षटक संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 2 बाद 48 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 12 आणि बनवायचे 56 धावा. 12 चेंडू 56 अजून या दरम्यान बनवायचे. स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाला जे काही पारितोषिक आहे 1,11,111 रुपये. त्या आदरणीय फुलगावचे प्रसिद्ध उद्योजक पैलवान किरण शेठ साकोरे आणि गुरुदत्त डेव्हलपर्स लोणीकंचे प्रोप्रायटर आदरणीय पैलवान निळोबांना कंद यांच्या माध्यमातून दरम्यान आपल्याला बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस आहे 71,111 रुपये आणि एक आकर्षक चषक आहे. पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांक, चौथ्या क्रमांकाला. तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 71,111 ते सौभाग्यवती शीतल माऊलीआबा कंद उपसरपंच लोणीकंद आणि निखिलजी कंद कल्पतरू डेव्हलपर्स लोणीकंद यांच्या माध्यमातून आहे. गोलंदाज आपण पाहू. गोलंदाजी मार्कावरती आपल्याला जो पाहायला मिळेल तो कोण आहे? तो जो गोलंदाजी मार्कावरती आलाय, कोणी नाव सांगतं का? नाव हाजी मस्तान. हा, हाजी मस्तान कुरेशी गोलंदाजी मार्कावरती. हा चेंडू डॉट पण नो बॉल. दाबरा का धावसंख्या आपण पाहतोय 9 बॉल 4 पड वाढेल 49. 49 104 धावसंख्येचा पाठलाग. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख अगदी राखला गेला होता. इथे धावबाद करण्याचा प्रयत्न, एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल इथं धावबादचा प्रयत्न, परंतु यावेळी दुसऱ्यांदा प्रयत्न केला नाही. धाबरा का धावसंख्या 2 ने पुढे जाईल. संघाचा अर्धशतक पूर्ण 51 धावा. अजून 53 बनवायचे आहेत. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू पोहोचला जायला अगदी काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. धापलक धावसंख्या 52 झाल्यात. 52 बनवायच्या आहेत. झाल्यात त्या 26 चेंडू बनवायच्या आहेत. 10 चेंडू 26 चेंडू मध्ये 52 झाल्यात, पण राहिलेल्या 10 चेंडूत आता 52 बनवायचे आहेत. हा चेंडू अगदी समांतर जमिनीला जो खेळला जातोय, एक सिंगल येईल. तिसऱ्या क्रमांकाला बक्षीस आपण पाहतोय जे आहे 41,111. फुलगावचे माजी सरपंच आदरणीय सुनील वागसकर साहेब यांच्या वतीने आणि त्याचबरोबर शनेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष आदरणीय अर्जुन दादाभाऊ वागसकर यांच्या माध्यमातून अगदी हे बक्षीस या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते तिसऱ्या क्रमांकाचा. प्रत्येकदा नो बॉल आलाय आणि नो बॉल हा वारंवार या दरम्यान आहे आणि या नो बॉलचा काही परिणाम होणार का ते आपल्याला पाहिजे. धाबलक 2 ने पुढे जाईल. धाबलक धावसंख्या 55. 55. पुढचा चेंडू परत एकदा फ्री हिट असेल. 9 चेंडू 49. गोलंदाज तयार. मिडविकेटला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथं क्षेत्ररक्षण सुरेख असेल, तिथे चेंडू अडवलाय निलेश लोणकरने आणि एका धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 56 वरती धाबलक. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं चालू असताना हा 5वा गोलंदाज आहे. बरोबर, हा 5वा गोलंदाज आहे जो गोलंदाजी मार्कवरती आलाय. 6 षटकांसाठी कदाचित 6वा गोलंदाज येणार का किशोर लवे. यावेळेचा चेंडू डावे ठेच्या बाहेर असेल. वाईट बॉल, चेंडू खराब. हा तिसरा खराब चेंडू आहे.
2 नो ऑलरेडी आलेले आहेत आणि आता एक वाईड आलाय. ज्यावेळेस पहिले 2 नो आले त्यावेळेस शब्द उच्चारला गेला नसेल, पण आत्ताचा वाईड आल्यानंतर कदाचित किशोरला वेमणले असेल, ओ नो आता नको, आता अवांतर नको. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर ते अगदी खेळला गेला. एक सिंगल. धाबरका धावसंख्या 58. चतुर्थ क्रमांकासाठी प्राइज आहे 21,111 आणि हे प्राइज हॉटेल श्रावणी फ्रॉम लोणीकन आदरणीय अजय यादव साहेब यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाचं बक्षीस आपण या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जे पाहत आहोत. इथे षटक क्रमांक 5वा संपले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापळेकरवरती धावसंख्या 58 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 46 धावा बनवायचे आहेत. 1 ते 4 क्रमांकासाठी असणारे जे काही HK ट्रॉफी आहे, HK ट्रॉफी याचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नसेल म्हणून त्यांच्यासाठी सांगतो की ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेटची स्पर्धा आहे. पैलवान हनुमंतदादा गुलाबराव कंद, तर त्याचा शॉर्ट फॉर्म आहे हनुमंतदादा कंद यांचा HK, म्हणून HK ट्रॉफी. आणि या HK ट्रॉफीसाठी मात्र ट्रॉफी सौजन्य ज्यांचा आहे 1 ते 4 क्रमांकासाठी ते आदरणीय संदीप शेठ जाधव ऑक्सी ग्रुप यांच्या माध्यमातून मात्र हे सौजन्य आपल्याला पाहण्यामध्ये. क्या नाम आहे गेंदबाज का सर? ऋषी शिंदे आलाय गोलंदाजी मार्कवरती. अशा आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुद्धा ही जी माती आपण पाहिली तर ती ऋषी आणि कृषीने मात्र सजलेली आहे. हा चेंडू स्ट्रेक असेल ऋषीचा. ऋषी शिंदे याचा चेंडू डॉट चेंडू नेर धाव असणार आहे. उत्कृष्ट फलंदाजासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस स्वप्नील एकनाथ कंद संस्थापक शिवाजीयन्स ग्रुप यांच्या वतीने आहे. उत्कृष्ट गोलंदाजासाठी 5,000चं बक्षीस अमोल ज्ञानेश्वर कंद उद्योजक लोणीकंद यांच्या वतीने आहे. लागोपाठच्या 4 चौकारांसाठी 5,000 रुपये प्रसाद बापू माने उद्योजक पेरणे यांच्या वतीने आहे. समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि इथे चेंडू अडवलाय. गुड स्टॉप. 3 धावा संघासाठी वाचवल्या जातील. हे क्षेत्ररक्षण महत्वाचं असतं. इथं संघ जरी विजयाच्या उंबरठ्यावरती उभा असेल पण आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही. इथं चेंडू मात्र अडवायचं. काही झालं तरी धावा अतिरिक्त द्यायच्याच नाहीत. शेवटपर्यंत लढायचं. आणि या दरम्यान उजव्या पायावरती अगदी जोर दिला आणि चेंडू पोहोचल्यास सीमाच्या बाहेर 4 रन चौकार. तीन चेंडू अजूनही बाकी आहेत. दाबरागती धावसंख्या 62. या दरम्यान आपण पाहतोय परत एकदा चेंडू जो खेळला गेलाय पॉईंटच्या दिशेने अगदी चेंडू आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण सुरेख केलं जाईल. 1 धाव येईल. दाबरागत धावसंख्या 63 आहे. 63 सॉरी 64 आहे. थोडस अशक्य असं आव्हान. 2 चेंडू बाकी आहेत आणि 40 धावा बनवायचे आहेत. धाबरागत धावसंख्या इकडे पुढे जाईल 65 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू इथं गोलंदाज डाऊन द बॉल आणि जेल सुटला. चेंडू हाताला लागून पायाला लागलाय आणि हा सामना 38 धावसंख्येने बापू दादा वॉरियर्स बरोबर ना बारामती या संघाने मात्र जिंकले. अभिनंदन.